राज्यात मराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे अनेक चालकांनी मराठी भाषेचं ज्ञान घेण्याकरता काही क्लासेस लावले। पण काही जण अजूनही मुजोरी करत असतात। आम्ही मराठी बोलणारच नाही असं म्हणत असतात। त्यामुळे मनसेनं मराठी रिक्षा चालकांना बॅनरमधून इशारा दिलेला आहे। मराठी शिकण्यात आणि बोलण्यात जर कमीपणा वाटत असेल, लाज वाटत असेल तर परत निघून जा असा संदेश बॅनरमधून दिला गेलाय। चारकोप विधानसभा मतदारसंघातील चौकात मनसैनिकांकडून बॅनर लावले गेलेले आहेत। मी सध्या आहे कांदिवलीतील चारकोप विधानसभा इथे। काल रिक्षा चालकांमध्ये मराठीचा वाद झाला होता। त्याच आता मनसेनी एक फलक लावण्यात आले। त्या फलक म्हणजे त्याच्यामध्ये अशा लिहिलेलं आहेत, अमराठी रिक्षा चालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा। मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना वाटीस धरलं तर मनसे गप्प बसणार नाही, हे शेवटचं नम्र विनंती आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना चारकोप विधानसभांकडून हे फलक लावण्यात आलेलं आहे। सध्या मनसैनिक इथे उपस्थित आहेत। आपण पाहिलं तर या उजव्या बाजूला हे रिक्षा स्टँड आहे। या रिक्षा स्टँडकडे हा इशारा देण्यात आला आहे। अजून कांदिवलीतील प्रत्येक चौकात हा बॅनर लावण्यात येणार आहे। या बॅनरच्या माध्यमातून मराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यास आणि मराठी बोलण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मराठी शिकण्यात आणि बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परंतु निघून जा असा थेट संदेश या बॅनरवरून देण्यात आलेला आहे। तसेच संप किंवा आंदोलन करून मुंबईकरांना वाईटच धरलंच तर मनसे गप्प बसणार नाही असंही इशारा देण्यात आलेला आहे। आज चारकोपमधील विविध चौकामध्ये मनसेकडून हा बॅनर लावण्यात येणार आहे। आता या बॅनरचा रिक्षा चालक मनसे यांच्यातील वाद आणखीन चिघळ नका हेही सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं आहे। तसेच हळूहळू या प्रत्येक चौकात मनसे सैनिकसुद्धा पोचत आहेत आणि हे फलक लावण्याचं काम करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट समीरसह विजय वंजारा, न्यूज 18 मराठी, मुंबई। आता आम्ही त्यांना एक शेवटची विनंती समज देण्यासाठी एक बॅनर बनवलेला आहे। मराठी रिक्षा चालकांसाठी आम्ही मराठी रिक्षा चालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यात व बोलण्यात जर तुम्हाला कमीपणा वाटत असेल तर आपण निघून जा। मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरलं तर मनसे गप्प बसणार नाही आता, आणि ही शेवटची विनंती आहे तुम्हाला। असं काय असेल तर माझे सहकारी तिकडे जातील आणि तिथे त्यांना लोकांना रिक्षा चालवायची असेल तर चालवायला लावतील, नाही तर मग आपल्या घरी ठेवा रिक्षा आणि कुठे RTO ऑफिसला जाऊन आंदोलन करा। आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही, पण सामान्य मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही। रिक्षा आणि टॅक्सी चालकांकरता करण्यात आलेल्या मराठी सक्तीचा मोठा परिणाम वाहतुकीवर दिसतोय। मुंबईतील मराठी रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये थोडी भीती आहे। अनेक चालकांनी व्यवसाय बंद करून थेट घरचा रस्ता धरलाय। रस्त्यावर असलेल्या चालकांकडून लांब पल्ल्याची भाडी नाकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत। रेल्वे स्थानक, मॉल्स, मुख्य मार्गांवर भाडी घेण्यास अनेक ठिकाणी चालक नकार देत आहेत। विशेष करून कांदिवली, बोरिवली, मालाड, लोखंडवाला, अंधेरी या परिसरात परिणाम दिसू लागलाय। मराठी न येणाऱ्या चालकांवर दंड आणि बॅच निलंबनाच्या कारवाईची भीती आहे। कारवाईच्या भीतीने चालक ठराविक हद्दीतच रिक्षा चालवत असल्याची स्थिती आहे, तर प्रवाशांना दुसऱ्या भागात जाण्याकरता रिक्षा चालकांकडून नकार दिला जातोय।